नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलचं नाव आहे सीमाचंदन एज्युकेशन. विषय आहे आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वीचं दुसरं पुस्तक आणि त्यातला आहे आज चौथा धडा. धड्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजेच इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. या टॉपिकवर जे काही महत्त्वाचे कायदे पर्यावरणविषयक विचारले गेलेले आहे किंवा विचारले जाऊ शकतात, हे सगळ्याच्या सगळे आपण प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात पाहणार आहोत. चला मग सुरुवात करू. जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सजीव आणि निर्जीव घटक यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया म्हणजे काय? तर त्याला म्हणलं जातं परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम. दुसरं, पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणलं जातं? उत्तर, परिस्थितिकी म्हणजे इकॉलॉजी. तिसरं, परिस्थितिकीचा अभ्यास करणारे मूलभूत कार्यात्मक एकक कोणते? उत्तर, परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम. चौथा, कुठल्या मानवी पर्यावरणावरील परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरण विषयक समस्यांवर चर्चा झाली होती? उत्तर, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या म्हणजे युनोच्या 1972च्या स्टॉकहोम परिषदेमध्ये. पुढचा प्रश्न, 1972च्या स्टॉकहोम परिषदेचे फलित काय होते? उत्तर, या परिषदेमुळे युनायटेड नेशन इन्व्हायरमेंटल प्रोग्राम म्हणजेच UNEP ची स्थापना झाली. आता पाहणार आपण महत्वाचे पर्यावरण विषयक कायदे. प्रश्न, भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत प्रथमच पर्यावरणीय प्रश्नावर चर्चा झाली? उत्तर, चौथी पंचवार्षिक योजना. भारतात वन संवर्धन कायदा कधी संमत झाला? उत्तर, 1980. पुढचा प्रश्न, भारतात पर्यावरण संरक्षण कायदा कधी संमत झाला? उत्तर, 1986. पुढचा प्रश्न, वन्यजीव संरक्षण कायदा भारतात कधी संमत झाला? उत्तर, 1972. पुढचा प्रश्न, ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण हा कायदा भारतात कधी पास झाला? उत्तर, इसवी सन 2000 मध्ये. पुढचा प्रश्न, ई कचरा व्यवस्थापन हाताळणी नियम हा कधी संमत करण्यात आला? उत्तर, 2011 मध्ये. पेपरला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था आणि त्यांचे मुख्यालय. पहिलं, निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था म्हणजेच IUCN याचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर, ग्लॅड, स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज म्हणजेच IPCC चे मुख्यालय कुठे आहे? उत्तर, जिनेवा. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम म्हणजेच युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम याचं मुख्यालय कुठे आहे? उत्तर, नैरोबी, केनिया. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड म्हणजेच WWF चे मुख्यालय कुठे आहे? उत्तर, न्यूयॉर्क.
बर्ड लाईफ इंटरनॅशनल याचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर केम्ब्रिज. हरित हवामान निधी म्हणजे ग्रीन क्लायमेट फंड याचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर सोंगडो, दक्षिण कोरिया. आता पाहणार आहोत जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र म्हणजेच हॉटस्पॉट ऑफ द बायोडायव्हर्सिटी याच्यावर विचारले जाऊ शकणारे प्रश्न. जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा किती स्थळांची नोंद केली गेली आहे? उत्तर 34. 10वी स्टेट बोर्ड नुसार याचं उत्तर 34 आहे, पण लेटेस्ट मध्ये ही संख्या 36 झालेली आहे. पुढचं, भारतातल्या जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा स्थळांची संख्या किती? उत्तर 4. जागतिक जैवविविधता दिन हा कधी साजरा केला जातो? उत्तर 22 मे. धोक्यात आलेली भारतातली 3 वारसा स्थळे कोणती? उत्तर पश्चिम घाट, मानस राष्ट्रीय उद्यान आणि तिसरं सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. विविध देशातील धोक्यात आलेली वन्यजीव प्रजातीची यादी जाहीर करणारी संस्था कोणती? म्हणजेच रेड लिस्ट जाहीर करणारी संस्था कोणती? उत्तर